नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? तर आजचा ब्लॉग तुम्ही थंबनेल बघून आलेला आहातच. पण खूप दिवस झाले मी ब्लॉग शूट केले नाही आणि आपले ब्लॉग आले नाही, तर आपलं भेटणंही झालं नाही आणि त्यामुळे तुमच्या कमेंट नाही किंवा काही नाही. काय होतं, तुमच्या कमेंट जेव्हा येतं ना तेव्हा खूप आपुलकीचं असं वाटतं की अरे अरे कोणीतरी आपल्याला बघतंय किंवा तुम्ही आठवणीने बघतात. आणि बऱ्याचशा कमेंट्स अशा आहेत ज्यांची नावं आता माझ्या फिक्स डोक्यात बसलेली आहेत. असे लोक आहेत ज्यांच्या आवर्जून मला व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात. तर त्यांना खूप 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 थँक्यू. माझे ब्लॉग पूर्ण बघतात आणि माझ्या ब्लॉगवरती तुम्ही कमेंट करतात त्यासाठी. तर अशी बरीचशी लोकं असतील जी माझी ब्लॉग बघतात आठवणीने आणि तर खरं फसवत नाही आहे. AI फेस वापरण्याचं कारण माझं वेगळं आहे. बरीचशी लोकं आहेत अशी माझ्यासारखी ज्यांच्याकडे कलागुण आहेत, सगळं आहे, पण ते यूट्यूब चॅनल चालू शकत नाही किंवा ते फेस दाखवू शकत नाही. एकतर कोणाच्या घरात अलाउड नसतं किंवा आता मी जशी खेड्यातनं आहे तशी बरीचशी लोकं खेड्यातनंही आहेत किंवा शहरातलेही असतील, माहीत नाही. पण घरातल्यांमुळे किंवा आसपासच्या लोकांमुळे ते आपला फेस शेअर करू शकत नाही किंवा आपली दिनचर्या शेअर करू शकत नाही. असे बरेचसे रिझन्स असतात. माझीही काही कारणं आहेत मी AI फेस वापरण्याचं. खरं तर AI फेस वापरायला मलाही आवडत नाही किंवा मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मलाही मनापासून इच्छा नव्हती AI फेस वापरण्याची. पण काय असतं ना, आपल्याला काही वेळा काही गोष्टी मनात इच्छा नसतानाही कराव्या लागतात. आणि ज्या दिवशी माझा फेस रिव्हील मी करणार त्या दिवशीपासून माझे ब्लॉग मला वाटतं खूप छान होतील. कारण एक तर मनामध्ये गिल्ट असतं, तुम्ही लोक इतके छान छान कमेंट्स करता, तुम्ही लोक माझे पूर्ण व्हिडिओ बघता, तर असं वाटतं की अरे हे लोक बघतायत आणि ह्या कमेंट आपल्याला नसून ह्या चेहऱ्याला येत आहेत, खोट्या चेहऱ्याला येत आहेत. ज्या दिवशी या कमेंट मला स्वतःला येतील ना त्या दिवशी मला खरंच खूप आनंद वाटला. आत्ताही आनंद वाटतोच आहे, कारण तुम्ही लोक व्हिडिओ बघताय. फेस जरी माझा नाही आहे पण बोलणं, चालणं, माझी बॉडी लँग्वेज, माझे विचार जे मी तुमच्यासमोर मांडते, जे मी तुमच्यासोबत शेअर करते, ते सगळं माझं स्वतःचं आहे. फक्त फेस माझा AI आहे, तेही काहीतरी कारण असल्यामुळे. एकतर मी फसवत नाही आहे कोणाला, मला कोणाला कळू द्यायचं नव्हतं किंवा अजूनही कळू द्यायचं नाही की मी यूट्यूब चॅनल चालवते आहे. या अगोदर माझे 2-3 चॅनल्स होते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आता जे जे कोणी माझे ब्लॉग बघतायत, जे जे कोणी माझे सबस्क्रायबर्स आहेत, जे माझे व्हिडिओ आवर्जून बघतात, त्यांना माहिती आहे मला गायनाची आवड आहे. आमच्या घरात गायनाचा वारसा असल्यामुळे आमच्या घरात आमच्यामध्ये ते जेनेटिक आहेच, बहीण भावंडांमध्ये सगळ्यांमध्येच. तर मला गाण्याची आवड आहे, त्यामुळे माझे बरेचसे म्हणण्यापेक्षा 2-3 चॅनल असे होते जे गाण्यांवरतीच होते. तेव्हा मी लहान असेल आय गेस, म्हणजे मी लहान, अगदी लहान पण नाही, कॉलेजच्या मध्ये असेल मी. तर तेव्हापासून मी ब्लॉग नाही, गाण्यांचे व्हिडिओ टाकायचे. पण काय झालं, एक कन्सिस्टन्सी नसते आपल्या तरुण वयात किंवा कॉलेजच्या याच्यामध्ये. असं असतं ना आपण की आपल्याला सिरियसनेस नसतो कुठल्याच गोष्टीचा, एकाच गोष्टीच्या मागे असं आपण ध्येय घेऊन लागायला पाहिजे. मी तेव्हा यूट्यूब चॅनलवरती भर देण्यापेक्षा ऑडिशन्स देणं किंवा बाहेर जे काही प्रयत्न करतो ना आपण त्या प्रयत्नांवरती जास्त भर दिला. मी त्या चॅनलवरती कन्सिस्टन्सी न ठेवल्यामुळे त्या चॅनल्सवरती माझी काही ग्रोथ झाली नाही. आणि आत्ता सिच्युएशन अशी आहे की मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. बाहेर मी प्रयत्न करतेच आहे, जॉबसाठी पण ट्राय करतेच आहे, पण आपल्या मनासारखं असं काहीतरी करावं असं वाटतं ना, की आपल्याकडे कलागुण आहेत, मग ती माझी पेंटिंगची असेल किंवा गायनाची असेल. भलेही माझ्याकडे खूप छान, मी त्या कलागुणांमध्ये खूप अवगत नसेल, पण मला आवडतं त्या गोष्टी करायला आणि इतरांसोबत शेअर करायलाही. त्यामुळे मी यूट्यूब चॅनलचा निर्णय घेतला, ब्लॉगचा निर्णय घेतला. खरं तर फक्त गायन करणं हाच छंद आहे असं नाही. मला गायन करायला आवडतं, मला कुकिंग करायला आवडतं. मी पहिल्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितले बऱ्याचशा गोष्टी की मला काय काय करायला आवडतं आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करणार या ब्लॉगमार्फत. मलाच असं झालं, मी कधी माझं फेस रिव्हील करते आहे, जोपर्यंत यूट्यूबवरती माझं काही करिअर होत नाही किंवा मी सक्सेस होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत मी रिव्हील करावं. आणि मला खूप लोकांच्या कमेंट येतात, तुम्ही कुठल्या आहात, तुम्ही कुठून आहात, तुमचं गाव काय, तुमचं नाव काय, बरंचसं. पण मी नाही सांगू शकत. जिथे मी फेस रिव्हील नाही करू शकत तिथे मी तुमच्यासोबत काहीच शेअर नाही करू शकत. मलाच असं झालं आहे
मी कधी एकदाची तुमच्यासमोर माझं फेस रिव्हील करते, माझं सर्व ज्या दिवशी मी फेस रिव्हील करेल ना त्या दिवशी मी माझी किंवा त्यानंतर जे जे ब्लॉग असतील मी माझी फॅमिली शेअर करणार, मी माझ्या घरावरती ब्लॉग करणार, मी कुठे राहते मी ते सुद्धा सांगणार आणि तुमचे क्वेश्चन आन्सरसुद्धा देणार मी, त्याच्यावरती सुद्धा ब्लॉग करणार. ही गोष्ट मी ज्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज होणार किंवा ज्या दिवशी माझं फर्स्ट इन्कम किंवा मी हे खूप पुढचे विचार आहेत, पण ज्या दिवशी मला असं मी ठरवून ठेवलं होतं की ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी आपण फेस रिव्हील करूयात. तर हे सगळं आत्ताच सांगण्याची गरज का वाटली मला? तुम्हाला असा प्रश्न पडला की नाही माहीत नाही, पण मला सांगावं असं वाटतंय की आजच सांगावं असं वाटलं. कारण आजच असं नाही, खूप दिवसांचं वाटतंय मला की आता ही गोष्ट मी सांगून द्यावी. कारण कसं तुम्ही लोक कमेंट करतात आणि मी खूप लोकांचे ब्लॉग बघितले, ते प्रत्येकजण म्हणायचं तुम्ही फॅमिली आहात, फॅमिलीसारखं वाटतंय. मला ते उगाचच असं वाटायचं की ते सबस्क्रायबर गेन करण्यासाठी किंवा अशी या गोष्टींसाठी म्हणतात, पण नाही, खरंच नाही. आत्ता मला कळतं आहे, तुम्हा लोकांच्या एवढ्या कमेंट्स येतात ना, इतकं छान वाटतं आणि तुम्ही लोक बरीचशी माहिती पण देता. हे झाड कसलं आहे, ते झाड कसलं आहे, मग तू याच्यावरती माहिती दे, तुम्ही मला सजेशन पण देतात, त्यासाठी सुद्धा थँक्यू. अजून एक रिझन आज शेअर करण्याचं, कारण इथनं पुढे जे मी ब्लॉग करणार आहे त्यावरती आय होप मला अशा कमेंट्स येणार नाहीत. या अगोदरच्या ब्लॉग्सवरती मला कमेंट आलेल्या आहेत की अरे तुझा फेस तर AI आहे ती, किंवा तू फिल्टर लावतीये, तू फिल्टर लावल्यामुळे मागचा लाईट जो आहे कमी जास्त होतोय. काही जणांनी ऑनेस्ट सांगितलं मला की लाईट कमी जास्त होतोय तर बरोबर वाटत नाही आहे, तुझा आवाज हे वाटत नाही आहे चेहऱ्याला किंवा तुझ्या फेसला सूट होत नाही आहे, तू वेगळीकडे तोंड हलते आणि वेगळीकडेच आवाज येतोय, असं बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं. आणि त्या कमेंट मी घाईने रिमूव्ह करत होते कारण मला असं वाटायचं का मला कोणाला कळू द्यायचं नाही आहे की हा माझा AI फेस आहे. का? कारण ही मी आहे हे कळू द्यायचं नाही म्हणून. पण मला असं रिअलाईज झालं की नाही, जे लोक माझा फेस ओळखत आहेत किंवा जे लोक मला कमेंट करतायत AI फेस असेल किंवा म्हणजे AI फेसवरती तर मला भरपूर आल्या असतील, ज्या मी रिव्ह्यू केल्या. आणि त्यानंतर फिल्टरबद्दल पण मला खूप कमेंट आल्या, म्हणजे अशा एकूण मला भरपूर कमेंट आल्या याच्यावरती. तर माझा चॅनल इतका मोठा नाही त्यामुळे कमेंट पण इतक्या नाही, ऐकून तर तुम्हाला विशेषच वाटेल की थोड्या कमेंट्स आहेत, म्हणजे इतक्या विशेष कमेंट्स नाही आहेत कारण चॅनलची ग्रोथ पण इतकी नाही आहे. पण त्या कमेंट्स आल्या तर त्याने मला रिअलाईज झालं की हाईड करण्यापेक्षा हे लोक माझं काम सोपं करतायत की मी सांगणं गरजेचं आहे. भलेही माझे सबस्क्रायबर्स कमी झालेत किंवा वाढूही शकतात, नेवर नो. तर कमी झालेत तरी काही हरकत नाही, कारण ऑनेस्ट सबस्क्रायबर पाहिजे, जे आपल्याला मनापासून बघतायत आणि जे आपल्याला मनापासून त्यांचं फॅमिली मेंबर मानतायत. मी सुद्धा खरंच यूट्यूब चॅनलवरती जेवढे माझे सबस्क्रायबर्स आहेत, जे लोक मला आवर्जून कमेंट करतात, बऱ्याच जणांच्या कमेंट्स ज्या आहेत ना, त्यांची नावं बघितली की लक्षात अरे यांची कमेंट वाचली. आता ती नावंसुद्धा अशी फिक्स झाली तिथे, नाही का, कमेंट येणारच यांची आणि खरंच येते. तर त्यासाठी खरंच जे लोक कमेंट्स करतायत ते लोक माझा पूर्ण व्हिडिओ बघतायत, त्यांना खरंच खूप 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 थँक्यू. ह्या AI फेसला असाच सपोर्ट करा जोपर्यंत माझा चॅनल ग्रोथ करत नाही, मॉनिटाईज होत नाही. आय एम रिअली ग्लॅड टू से की आपला आता चॅनल काही दिवसातच मॉनिटाईज होईलही, कारण सबस्क्रायबर्सही खूप थोडे बाकी आहेत आणि व्ह्यूजसुद्धा बऱ्यापैकी होत आहेत, व्ह्यूजसुद्धा वाढत आहेत चॅनलचे. सो असाच सपोर्ट करत राहा. तुमच्यासाठी मी नवीन ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करेन. काय होतं, बऱ्याचदा मी व्हिडिओ खूप छान शूट करते पण खूप छान शॉर्ट्स आलेले असतानाही मला कट करावं लागतं आणि बरेचसे प्रॉब्लेम येतात. मग एडिटिंगलाही तितकंच भारी असते, तर ताण होऊन जातो सगळ्याच. पण हेच सगळं मला आता असं वाटतंय की लवकरात लवकर संपावं. पण थोडे दिवस आता हा फेस लावून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार. माझा चॅनल एकदम मॉनिटाईज झाला की मी 100% माझा फेस रिव्हील करणार. मला खूप फ्री वाटणार आहे माझ्या चॅनलवरती माझं स्वतःचं फेस दाखवायला आणि मग व्हिडिओ शेअर करायला. खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातं सगळंच,
तर मला तुम्हाला कोणालाही फसवण्याचा हेतू नाही आहे. बऱ्याच जणांना जर वाटत असेल की आपल्याला काहीतरी करायचं आहे पण आपण कोणाला सांगू शकत नाही, शेअर करू शकत नाही, तर असे पर्यायी मार्ग शोधणं गरजेचं असतं. ज्या दिवशी आपण सक्सेस होतो ना त्या दिवशी बोलणं गरजेचं असतं असं मला वाटतं. काही लढाया गुप्तच ठेवाव्या लागतात. आपण बरेचसे असे मेसेजेस मिळतात आपल्याला बऱ्याच मित्रमैत्रिणींकडनं, आपल्या फॅमिली मेंबर्सकडनं, की थोडे दिवस शांतता ठेवायची, बोलून काही दाखवायचं नाही, करून दाखवायचं आहे. तर हे जे फेस लपवून किंवा हे AI फेस वापरून माझं जे चाललं आहे, तर ती माझी शांततेत चाललेलं कार्य आहे. मी कुणालाही सांगितलेलं नाही आहे, आमच्या आसपास कोणालाही माहीत नाही आहे. फक्त माझे फॅमिली मेंबर्सना माहिती मी ब्लॉग करते, अदरवाईज मी कोणालाही कळू देत नाही. त्यामुळे ते शूट करणंही थोडं अवघड होऊन जातं. पण फॅमिली मेंबर्सचा सपोर्ट आहे या गोष्टीसाठी आणि लवकरात लवकर माझं फेस रिव्हील करणार. आम्ही असतो खेड्यामध्ये आणि बरेचसे खेड्यामधल्या मुलींना जरा प्रॉब्लेम होतो बऱ्याचशा गोष्टींचा. असं ब्लॉग करणं असेल किंवा यूट्यूब चॅनल चालवणं असेल, योग्य आहे की नाही हे, मग या बाबतीत आम्हालाही विचार करावा लागतो. आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच विचार करावा लागतो. तुम्हीसुद्धा समाजाचा विचार करत असालच. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की अरे समाजाचा काय विचार करायचा, समाज तर पायी चालू देत नाही, घोड्यावरही चालू देत नाही. पण कसं असतं, काही वेळा समाजाचा विचार न करता आपल्या विचाराने चालणं गरजेचं असतं. आणि बऱ्याचदा सिच्युएशन अशी असते की जिथे आपल्याला समाजाची भीती बाळगूनच राहावं लागतं. कसं आहे, समाजाची भीती बाळगून राहतोय म्हणून कुठेतरी आपण शिस्तीत आणि आपली पायरी ओळखून किंवा आपल्या संस्कारांची पायरी ओळखून तरी राहतोय. असं जर आपण समाजाची भीती न बाळगता किंवा कुटुंबाची भीती न बाळगता सगळ्याच गोष्टी करायला लागलो तर जग सगळंच कुठे जाईल काहीच सांगता येत नाही. आत्ताच इतक्या वाईट वाईट घटना आपल्यापर्यंत ऐकायला येत आहेत. आपणही त्या मार्गावर नको जायला. यासाठी आपल्याला समाजाची, आपल्या कुटुंबाची, आपल्या मोठ्यांच्या धाकाची खूप गरज असते. समाजसुद्धा आपल्याला धाकच देत असतो आणि तो चांगल्यासाठी असतो. बऱ्याच बाबतीत तो चांगल्यासाठीच असतो. तर त्यासाठीच मी हा धाक बाळगून हे व्हिडिओ बनवते असं समजा. ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी जे लोक, जो समाज आपल्याला बंधनं घालतोय किंवा जो समाज आपल्याला नावं ठेवतोय, त्या समाजासमोर आपण काहीतरी बोलण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी की मी हे चुकीचं करत नाही आहे, यातनं मला काहीतरी मिळतंय म्हणून मी करते हे सांगण्यासाठी, किंवा कुठली गोष्ट करताना आपण ती योग्य करतो हे सांगण्यासाठी आपल्याकडे रिझन पाहिजे, आपल्याकडे बोलायला जागा पाहिजे. तर ती जागा मिळवपर्यंत मी माझं फेस काही शेअर करणार नाही. तर खूप 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 सॉरी, इतके दिवस मी हे हाईड करून ठेवलं. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. जर माझ्या ब्लॉगमध्ये किंवा माझ्या आत्ता मी जे रिव्हील केलं आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही वाटतं आहे की मी हे करायला नको होतं किंवा का केलं, तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. मी ज्या दिवशी फेस रिव्हील करणार किंवा माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण ज्या ज्या प्रश्नांची मी आन्सर देऊ शकेन त्या प्रश्नांची मी आन्सर देणार. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, नाराज होऊ नका, माझे ब्लॉग बघणं सोडू नका, माझे ब्लॉग बघा, मला सपोर्ट करा. आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी हा यूट्यूब चॅनल चालवू शकत नाही. तर जे काही चुका झाल्या असतील त्यासाठी सॉरी, क्षमा मागते आणि आजच्या ब्लॉगमध्ये रजा घेते. आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत